नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. बघा मित्रांनो, इयत्ता 10वीची सहामाही परीक्षा जवळ आलेली आहे, प्रथम सत्र परीक्षा. तर या प्रथम सत्र परीक्षेच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. तर एक प्रश्नपत्रिका इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 ची आपण बघणार आहोत. PDF प्रश्नपत्रिका आहे. तर आता ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हवी असेल, या प्रश्नपत्रिकेची PDF फाईल जर हवी असेल, तर ती तुम्ही कुठून कशी डाउनलोड करू शकताय यावर मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी ही प्रश्नपत्रिका बघून घेऊयात कशा प्रकारे आहे. तर ही एक सराव प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी आहे. याचा अभ्यास करायला तुम्हाला फायदा होईल. आणि हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे या वर्षीच्या प्रथम सत्र परीक्षेचं, जसं बोर्डाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं तसंच या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. ज्यामध्ये बघा पहिला जो प्रश्न आहे, तुम्ही जर बघितला प्रश्न क्रमांक पहिल्यातला या पहिल्यातल्या मध्ये 5 मार्कांचा प्रश्न आहे हा एकूण. याच्यामध्ये 5 रिकाम्या जागा असतात, म्हणजे 5 बहुपर्यायी प्रश्न. आणि त्या 5 बहुपर्यायी प्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 असे ऑप्शन असतात, अ, ब, क, ड. तर या 4 मधून योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. तर बघा, हे 5 प्रश्न तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतील. पहिला आहे, दुसरा आहे ठराविक गणातील, हे 18व्या गणातील मूलद्रव्य आहे. त्याच्यानंतर उष्णतेची SI पद्धतीतील एकक टिंबटिंब आहे. दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचे पुन्हा बर्फ होणे, या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. त्याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जात असतानाचे मूल्य, वर जात असतानाचे मूल्य वाढते, शून्य होते, बदलत नाही, कमी होते, यापैकी नेमकं काय आहे हे आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे पहिला प्रश्न खूप सोपा असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात, कारण हे सगळे बहुपर्यायी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब जो आहे ना, याच्यामध्ये चुकी बरोबर, रेणूसूत्र लिहा, वेगळा घटक ओळखा, अशा प्रकारचे सत्य असत्य जोड्या लावा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. आणि हा प्रश्न सुद्धा 5 मार्काला असतो. तुम्ही जर प्रश्न क्रमांक पहिल्यातला अधिक ब जर याचा विचार केला, तर 5 अधिक 5 बरोबर 10 मार्क हे हातातले असतात, कारण हे सगळे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात, 1-1 मार्कांचे प्रश्न असतात. ओके. पुढील बघा, पुढचा इथं फक्त तुम्हाला तिसरा प्रश्न आहे, दुसरा चुकी बरोबर आहे. तिसरा जो आहे, आकृती कोणत्या नियमाशी संबंधित आहे हे लिहा. केपलरचे नियम जे आहे त्याच्याशी संबंधित ही आकृती आहे, हे आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर खाली बघा, चौथा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. पाण्याचे असंगत आचरण, तिघांपैकी योग्य जोडी तुम्हाला लिहायची. सर्वात लहान आकाराचा अणू जो आहे त्याचं नाव, आता इथे हेलियम आणि हायड्रोजन पैकी तुम्ही काय लिहिलं तरी चालेल. ओके. याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे दुसऱ्यातला जो आहे तो शास्त्रीय कारणे. तुम्हाला 3 शास्त्रीय कारणे दिली जातील, 1, 2, 3. आणि तिघांपैकी तुम्हाला 2 लिहायचे. जसं की पहिला प्रश्न आहे, एकाच गणातील मूलद्रव्यांची संयोजन समान असते. तर एक लक्षात घ्यायचं, इथं शास्त्रीय म्हणजे प्रश्नाचं उत्तर लिहिताना शास्त्रीय भाषेमध्ये लिहिण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. आपल्या बोलीभाषेत लिहिण्यापेक्षा तुमच्याच शब्दामध्ये लिहा, परंतु भाषा जी आहे ती शास्त्रीय असली पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क मिळतील. साधारणतः 4 मुद्द्यांमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. 4 मुद्दे पाहिजे. 4 मुद्दे असेल तर उत्तम, कारण प्रत्येक बरोबर मुद्द्याला अर्धा मार्क तुम्हाला मिळेल. ओके. तर अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला जो आहे तो 4 गुणांसाठी असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कारणे द्या असतात, शास्त्रीय कारणे 3 पैकी 2 लिहायचे असतात. त्याच्यानंतर दुसऱ्यातला जो ब आहे, याच्यामध्ये उपप्रश्न सोडवा. इथं 2-2 मार्कांचे प्रश्न असतात 5, त्याच्यापैकी तुम्हाला 3 सोडवायचे आहेत. याच्यामध्ये एक उदाहरण असू शकतं, 100% उदाहरण असतं याच्यामध्ये, लक्षात घ्या. जसं की एक टेनिसचा चेंडू वर फेकला व तो 5 मीटर उंचीपर्यंत पोहोचून खाली आला, त्याचा सुरुवातीचा वेग किती होता, हे आपल्याला काढायचं आहे. ओके. तर याच्यात 5 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर डोबे-रायनरच्या त्रिकांचा नियम सांगून त्याचं उदाहरण लिहा. प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा. जे 2 नियम आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. त्याचबरोबर रासायनिक समीकरण संतुलित करून लिहा. पायऱ्या लिहायची गरज नाहीये. आणि बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर 20 आहे, तर त्याची शक्ती काढा, त्या भिंगाची शक्ती काढा. हे सुद्धा एक शाब्दिक गणित आहे. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक पहिल्यातला 4 मार्क आणि 6 मार्क, असे तुम्हाला 10 मार्क प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये असतात. दुसऱ्यातला 6, 4 आणि 6 मार्काला. म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला 10 मार्काला, दुसरा 10 मार्काला, एकूण 20 गुण. पहिला आणि दुसरा प्रश्न मिळून 20 गुण होतात. प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे ना, याच्यामध्ये ब वगैरे नाहीये, परंतु हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण याच्यामध्ये काय आहे, 3-3 मार्कांचे तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात, 5 प्रश्न सोडवायचे. एकूण किती प्रश्न दिलेले असतात बघा. तर इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे एकूण 8 प्रश्न दिलेले असतात. 8 पैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत, बरोबर. तर इथं सुद्धा एखादं उदाहरण असेल, आकृत्यांवर आधारित प्रश्न, जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ना, डायग्राम बेस म्हणजे आकृत्यांवर आधारित प्रश्न खूप सारे इथं असतात. ओके. तर इथं गंजाचे रासायनिक सूत्र सांगून लोखंडाच्या विद्युत रासायनिक अभिक्रियेमध्ये धनाग्रावर व ऋणाग्रावर होणारी रासायनिक अभिक्रिया आपल्याला लिहायची आहे. इथं हा एक दुसरा प्रश्न आहे आकृतीवर आधारित. हे प्रश्न बघून घ्या. बघा, आकृतीवर आधारित प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. 3 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. ओके.
त्याच्यानंतर इथं तिसरा जो प्रश्न आहे बघा, इथं अ या धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 281 आहे आणि ब या धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 282 आहे. या दोन धातूंपैकी कोणता धातू अधिक अभिक्रियाशील आहे? बघा, ज्याची संयोजक कमी आहे, 1 आहे, तो जास्त अभिक्रियाशील असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर आणखी काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, तर ते समजून घ्या. याच्यानंतर बघा, चौथा प्रश्न आहे. इथं तुम्हाला उतारा वाचायचा आहे आणि उतारा वाचून हे जे काही तुम्हाला रिकाम्या जागा आहेत त्या तुम्हाला भरायच्या आहेत. आणि इथं काही प्रश्न इथं काही मुद्दे दिलेले आहेत, काही शब्द दिले आहेत, त्याच्यातले शब्द इथं आपल्याला ऍड करायचे आहेत. त्याच्यानंतर दिलेल्या आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. ए आणि बी इथं आकृती द्यायची राहिलेली आहे, पण ठीक आहे, आपण आकृती नंतर आपण देऊया, त्याच्यामध्ये ऍड करून देऊयात. आकृती असेल इथं, ती आकृती हे द्यायची राहिलेली आहे. पाचवा प्रश्न बघा, आलेखाचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तर. आता हा आलेख जो आहे त्याचं निरीक्षण करून आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरं, शक्यतो प्रश्न 3च असतात. एका बरोबर प्रश्नाला 1 मार्क, 1, 1, 1 असे 3 मार्क आपले होऊन जातील. त्याच्यानंतर बघा, इथं प्रश्न क्रमांक 6वा, इथं एक प्रश्न आहे, शाब्दिक गणित आहे, हे आपल्याला सोडवायचं आहे. इथे सुद्धा तुम्हाला एक शाब्दिक गणित आहे आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी. तर इथं प्रश्न क्रमांक 3मध्ये शाब्दिक गणित असू शकतात. ओके, हेच लक्षात घ्या. आता प्रश्न क्रमांक 4 जो आहे, हा चौथा प्रश्न जो आहे तो जास्त महत्वाचा आहे, कारण चौथा प्रश्न 5 मार्कांना आहे. तर या चौथ्या प्रश्नामध्ये 5 मार्कांचे तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील आणि या 2 प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये शक्यतो आकृतीवर आधारित प्रश्न असू शकतात जास्त, जसं की आता हा पहिला जो प्रश्न आहे, इंद्रधनुष्य हे प्रकाशीय अपस्करण, अपवर्तन व आंतरिक अपवर्तन या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. हे आकृतीसह स्पष्ट करा. म्हणजे आकृती काढून हे आपल्याला स्पष्ट करायचे आहे. आता हा दुसरा जो प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून, ही आकृती आहे, या आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि या आकृतीचं निरीक्षण करून हे जे काही 5 छोटे छोटे प्रश्न दिलेले आहेत, शक्यतो 5च प्रश्न दिले जातील इथं, कारण प्रत्येक बरोबर प्रश्नाला तुम्हाला 1 मार्क मिळेल. तर इथे तुम्हाला हे 5 पैकी 5 प्रश्न सोडवायचे आहेत. हे सोडवले की तुम्हाला 5 मार्क मिळून जातील, कारण छोटे छोटेच प्रश्न आहेत हे. तर एकंदरीत ही अशी आपली प्रश्नपत्रिका असणार आहे विज्ञान भाग 1 ची. आणि विज्ञान भाग 2च्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सुद्धा असंच असणार आहे. आता जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असेल, या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ फाईल आणि त्याचबरोबर विज्ञान भाग 2 ची पण पीडीएफ फाईल आणि सर्व विषयांच्या पीडीएफ फाईल जर तुम्हाला हव्या असतील सहामाही परीक्षेच्या, तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व विषयांच्या सहामाही परीक्षेसाठीच्या प्रथम सत्र परीक्षेसाठीच्या सगळ्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मी थांबतो, पण तुम्ही थांबू नका. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा, दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि या सगळ्या विज्ञान भाग 1, 2 आणि इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.